नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या कापसाची स्थिती कशी चालू आहे बाजारामध्ये, कापसाला येणाऱ्या काळामध्ये किती भाव राहतील, तज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। तर कापसाची हमी भावाने 1 ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार आहे मित्रांनो। केंद्रीय मंत्री गिरीश राज यांनी घेतला आढावा। 550 खरेदी केंद्र सुरू। खरीप हंगामात 1 ऑक्टोबरपासून कापसाची किमान आधारभूत किमतीने म्हणजेच MSP खरेदी होणार आहे। त्यासंबंधित तयारीची आढावा केंद्र वस्तू उद्योग गिरीश यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नवी दिल्ली येथे बैठक घेण्यात आला। यावेळी केंद्र वस्तू उद्योग सचिव निलिमा शामी राव, फायबर विभागाच्या संयुक्त सचिव पद्मिनी सिंगला, भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता, केंद्रीय वस्तू उद्योगाचे मंत्रालय आणि भारतीय कापूस महामंडळात कार्यरत अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कालबद्ध पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रीय सेवा वितरणाचा लक्ष दिले आहे। MSPने नियमांच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कापसाची कोणतीही अडथळा न येता सुरळीत खरेदी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गिरीशराज सिंह यांनी या बैठकीत बोलावताना दिली। तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळून त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खरेदी डिजिटल व सक्षम व्यवस्था निर्माण केली जात आहे, असे त्यांनी सांगितले। या हंगामात प्रथमच खरेदी केंद्राच्या स्थापनेसाठी एक समान नियम लागू करण्यात आलेला असून यासाठी कापसाचे लागवड क्षेत्र, कार्यकारी MSP, गोदामाची उपलब्धता आणि कापूस खरेदी केंद्राजवळ मालावर प्रक्रिया करणाऱ्या किमान एक कारखान्याची उपलब्धता इत्यादी महत्त्वाचे मापदंड विचारात घेण्यात आले। त्यामुळे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये 550 इतक्या विक्रमी संख्येने खरेदी केंद्र स्थापना करण्यात आली आहे। कपास किसान ॲप मोबाईल ॲपमधूनही नोंदणी। या हंगामापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या कपास किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून देशभरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आधार क्रमांकाधारित स्वयं नोंदणी तसेच 7 दिवसांच्या प्लॉट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर कापसाची MSPने कुठे खरेदी केली जाईल हे आपण बघूया। देशात उत्तर भारतातील राज्यामध्ये 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, तर मध्यवर्ती भागामध्ये राज्यामध्ये 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, तर दक्षिणेकडील राज्यामध्ये 21 ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। YouTube चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।